English. Sir, English? English. English, Marathi, दोन्ही कुठली तुम्हाला ज्या वेळेला जे अप्रोप्रिएट वाटेल नेसेसरीली इंग्लिश किंवा नेसेसरीली मराठी असं काही नाही. तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला वाटेल की जास्त इझी आहे तुमच्या रेसिपी तसं ना ते विचारा. So we'll start with the book because our entire generation has grown up with your textbook, sir. So the textbook of pharmacology. What he is saying is the students in this particular generation have grown up reading your pharmacology. Reading your learning pharmacology. So that's your great contribution. So sir, I will like you to speak about. It is not a single approach. Yes, sir. And the main contributor is Dr. Sakushka. Yes, sir. He taught us pharmacology also. निदान तरी त्यांच्या थ्रू शिकलो. तुम्ही मला वाटतं हा जरा घसा उडला. हे पुस्तक जे मला ते तुम्ही बरोबर आहे मल्टिपल जनरेशन आता काय 24 आवृत्तीचं. Sir, KM मध्ये the endocrinology department is, so you are the one who have pioneered the department. So yes. You had started from nothing practically. So we will like you to share your experience as to how you went about. You got yourself trained abroad, came here and started it from nothing. And today this department is known worldwide. Pharmacology हे जे तुम्ही पुस्तक म्हणता त्याचा अब्रॉड काही संबंध नाही. त्याचा अब्रॉड काही संबंध नाही. Except that I got training here and there. But that book was written by the 3 authors at different times. Karan Sakushka started it. Then somebody else joined it. And somebody else changed over. Actually, history आहे स्वतःची. आणि त्याचा इंग्लंडशी काही संबंध नाही. म्हणजे इंग्लंडमध्ये काम करून शिकलो असेल तो पण मेनली अराउंड 3 people at different times. पण काय होतं जिथे त्या डिपार्टमेंटचे हेड असतात तिथे other 2 people come and sit there. And all these 3 almost from 9 in the morning to showing me Indeed, you come into pictures of this. तुम्ही या पुस्तकात कुठल्या क्षणापासून आलात? पहिल्यापासूनच. बरं. मी युपीला जाऊन आलो आणि I wanted some placement somewhere. So I went to the dean who was Dr. So त्याच्याकडून मला वाटतं त्यावेळेला ते जोगळेकर होते ना. मी काय जोगळेकर होते ना. जोगळेकर. मी काय म्हटलं गेव अ शॉर्ट फॉर्म जोगळेकर. त्यावेळेला ते 2 ब्लॉक्समध्ये कसोटी लागली. हे सायन आणि इथून पुढे जोपर्यंत सतत केंद्र होते तोपर्यंत फार्माकॉलॉजी हे पुस्तक त्यांच्या याच्यामध्ये बसायचं त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये बसवतो. त्याच्या डिपार्टमेंट त्याच्यानंतर ते रेडिओ आहे तो त्यांचं तसंच राहायचं. पण ती डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ फार्माकॉलॉजी ती वेंट टू
त्याच्यानंतर असंच प्रोफेसर सायड and back to marriage. जसे जसे सतत गेले ते आणि तिकडचा लोकल प्रोफेसर तो आम्हाला कन्व्हिनियंट केलं कसं लागायचं पुस्तकाची चित्र हे सगळं घेऊन फिरणं शक्य होतं. पण दुसरी लोकेशन आता मी काही तिथे राहू शकत नाही फिजिकली, पण मधून मधून काहीतरी ते विचारतात आणि मी उत्तर देतो किंवा मला कुठे काही सापडले तर मी त्यांना लिहून पाठवतो असं. पण प्रायमरीली इट इज अराउंड दिस ऑल द अदर ऑथर टू द ऑथर वेअर दी असं आहे. आणि ओक तर त्यांच्या या पुस्तकाशी संबंधित तो मी ओक म्हणायला पण नाही आता म्हणतो कधी ही वाईस चान्सलर होती युनिव्हर्सिटी मला आता पुस्तक वाचताना आता सध्या तरी पुस्तकाचं बाबतीत पुस्तक नाही, पण जेव्हा जेव्हा मला काही दिसतं तेव्हा तुम्ही त्या ईमेलच पाठवतो म्हणतो. सध्या त्याला नरम गरम आहे, पण तरी सुद्धा मला काही डोळ्याला दिसतं ना त्याच्यात एक ईमेलचं हे होतं माझं त्यांच्याकडे. आणि मग निमाले गेली निर्मला नेगे नाव आहे ते आता ते सातोसर आणि निर्मला नेगे आणि ते तिसरं कोण आहे ते आता मला माहीत नाही. असं ऐकलं होतं. Ainapure was one of the authors. When Steve was, he was the dean of science, because he could provide us space, he could provide us books from their library, their hospital library or medical college library. They could send the person and get. So because of all the basic things that all facilities are given, the center is the place where the professor local is there. Sir, let us talk about endocrinology department of PEM, which you have established. So when you started, there was nothing. Endocrinology department. ते तुम्ही स्वतः सुरू केलं. त्याच्या संबंधी सांगा. त्याच्या संबंधी endocrinology department basically started from dermatology. म्हणजे सातोस्कर. मी सातोस्करांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले ठीक आहे तुम्ही, पण म्हटलं सर मला तिथे काहीतरी ऑफिशियल स्टेटस पाहिजे. मग ते म्हणाले डीलकडे जा. डीलला सांगितलं, त्यांनी सातोस्करला विचारलं तेव्हा तुम्हाला ॲक्सेप्टेबल आहे का. आता तुम्ही प्लीज वेलकम. हे माझा कॉन्टॅक्ट याच्याशी थ्रू दी डिपार्टमेंट ऑफ फार्माकॉलॉजी, मी डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, पेन एंडोक्रायनॉलॉजी असा आलेला आहे. आणि तो असा पुस्तक मला वाटतं अजूनही जातात तिथे. आणि मेंटल स्ट्रेंथ इज सो स्ट्रॉंग that he still goes by bus. त्यांची बायको त्याने येऊन जाते. हे असं रोटेशन करंटली माझ्या हॉस्पिटलमध्ये तिथे नाव आहे. एखादी एडिशन बट तसं ॲक्च्युली मला आता काहीतरी जाता येते. पण तरी जेव्हा तुम्ही सुरू केलं सर, तेव्हा तुम्ही त्याच्यात खूप मेहनत घेतली होती आणि तुम्ही थायरॉइडसाठी आणि डायबेटीससाठी थायरॉइड क्लिनिक जी आय गॉट अपॉइंटेड असिस्टंट ऑनररी
फिजिशियन ती इंटरव्ह्यू नाही तिकडे जोग किंवा असं कोणते होते जोगळेकर नाही जोगळेकर नाही मला जिथे अपॉइंट केलं तेव्हा मी सरांच्याकडे गेलो. राघवन का नाही राघवन वॉज अ बिग शॉट. ही वॉज अ फिजिशियन डायरेक्टर ऑफ मेडिसिन बिकॉज ही वॉज प्रॅक्टिसिंग. शेन वॉज प्रॅक्टिसिंग एज अ सर्जन. ही होते आणि मग रॉकेफेलरची मोठी ग्रांट आली हॉस्पिटलला. त्यातून राघवनला अर्धे पैसे मिळाले, शेनला अर्धे पैसे मिळाले. आणि त्यांचे शेनला जे जे लोक आवडले त्या लोकांनी त्यांनी जेवण केलं. आणि तिथून माझ्या समोर जोगळेकरांनी मला मी जोगळेकरांच्याकडे गेलो आणि ते म्हणाले त्यांना विचारून घे की त्यांना तू ॲक्सेप्टेबल आहेस की नाही. सो ही सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. मी त्या कोणाला त्रास देणार मनुष्य अशी माझी ख्याती नव्हती. ते तिथून जेव्हा मी अपॉइंट झालो म्हणजे ॲज अ ऑनररी त्यावेळेला एलोक्लाईन क्लिनिक चालू केलं. तिकडे मेनली डायबिटीज क्लिनिक 10 वर्ष आधी डॉक्टर J.C. पटेलनी चालू केलं. त्याच्यानंतर एक दिवशी ते वाढलं त्यानं ते तिथे डॉक्टर धीरवाणी because Dhirwani got appointment as a research officer. He did that for about 5 or 6 years. So naturally, I had gone for the interview, but I was not selected. पुढे जेव्हा ऑफिशियल पोस्ट झाली त्यावेळेला कोण होतं ते ब्राह्मण होते. मी आणि तो असे दोघे जण इंटरव्ह्यूला गेलो होतो. पहिली पोस्ट अनऑफिशियल होती पण ऑफिशियल पोस्टच्या वेळेला मी आणि तो दुसरा माणूस असे गेलो होतो. तर इंटरव्ह्यूमध्ये आय गॉट सिलेक्टेड अँड I was appointed as an assistant honorary physician into bracket endocrinology under Dr. Professor Raghavan. That was my first official appointment. ती जोगळेकरांची पहिली जी होती ती याला ठेवून घेशील का अशा याची होती ती. त्याला ठेवून घेशील का हा काही तुला त्रास देणारा मनुष्य नाही आहे असं हे ऑफिशियल झालं. हा त्रास देणारा मनुष्य नाही ते कोणी लिहून देत नाही पण तोच त्रास देतो. पण तिथून ते क्लिनिक जे सुरू झालं त्याला प्रायमरीली थायरॉइड, पॅराथायरॉइड आणि चिल्ड्रन्स डिसीजेस हे असे आमच्या क्लिनिकला होते. गायनिक एंडोक्रिनॉलॉजी ही सेपरेट होती. कारण ऑफिशियल इंटरव्ह्यू पुरंदरे साहेबांनी चालू केली. पुरंदरे एनएम नाही पुरंदर नावावर BN पुरंदरे नॉट एनएम BN पुरंदरे. ते BN पुरंदरेने डीनने लिहिलं की मला इथे एंडोक्रिनॉलॉजी केली. तो BN हा आपला म्हणतो नाव BN पुरंदरे तिथे येण्याच्या आधी एक डॉक्टर होता पटेल फाइंड आउट. डॉक्टर J.C. पटेल नाही J.C. पटेल म्हणजे giant. He was not in the ordinary state. टाटारा एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणून होता तो. त्याला पुरंदरेने सिलेक्ट केला आणि थोड्या दिवसांनी तो म्हणायला लागला की आता पुरंदरे साहेब रिटायर व्हा हे मला देऊन टाका सगळं. कसं देणार आणि कोण देणार. पुरंदरेने त्याच्या कामात अडथळे आणले. अडथळे म्हणजे त्याला पेशंट रिफर करायचे नाही. मग तो सोडून गेला. पण त्याच्यापुढे काय झालं त्याचं हे मला माहिती नाही. पण ही कंटिन्यू टू बी एन एंडोक्रिनॉलॉजिस्ट.
till he retired. J.C. Patel, diabetes. And he was great contributor to our clinic when it came. आणि आम्हाला त्यांच्यासाठी मोठी थोडी स्पेस, त्याच्यामध्ये मोठी थोडी लॅबॉरेटरी, 5 टेक्निशियन्स होते मी घेतलं त्यावेळेला. म्हणजे J.C. पटेलशी आमची तुलना करता येत नाही. ते आमचे वडील किंवा आजोबा असे होते. तिथे ते जॉईन झालं. म्हणजे न्यूक्लिअर मेडिसिनचे रेडिओ पण रेडिओ क्लिनिक होते जे ते सॅटोस्कमी पेशंट्सला रेडिओ आणि डोस वगैरे असं द्यायचं होतं. तिकडे दुसरे कुलकर्णी आले होते डोंबिवलीचे, ते सुद्धा आमच्या बरोबर इट बिकेम अ ग्रुप ऑफ 3 people. आणि जेव्हा ऑफिशियल हे झालं तेव्हा तो सोडून गेला. तो म्हणाला तुम्ही मला काही कॉपरेशन देत नाही, मला कळत नाही, तेव्हा मी जातो. तुला काय झालं मला माहिती होतं कसं कधी रिटायर झालं ते. म्हणजे दिस इज दी हाऊ दी एन्डोक्राइन क्लिनिक बिगेन. J.C. Patel, our grandfather, त्यावेळी 1956 साली मी MBBS पास झालो ना. त्याच्यानंतर 55, 56, 57 अशी ड्रग्ज यायला लागले. कार्बिटोमाइड आणखीन अशी ती J.C. पटेलची त्याच्याकडे कशी गेली. पण इकडे ही वॉज अ जायंट इन द फील्ड. त्यांच्याकडे ती ड्रग्ज यायला लागली आणि दॅट वॉज दी ॲब्सोल्यूट न्यूक्लियस ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन. म्हणजे ॲब्सोल्यूट न्यूक्लियस. म्हणजे ती जर नसती तेवढी जागा तर बरं. कारण पण त्याचे एक डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर एक पेशंट होते. सगळं त्यांना त्यांच्या थ्रू मिळायचं. तेव्हा त्याची ती ॲब्सोल्यूट न्यूक्लिअर पॉईंट. आम्हाला मोठी जागा, 5 टेक्निशियन्स, आणखी बाकीच्याने एकही हाऊसमॅनचा रजिस्टर नव्हता. तर आमच्याकडे 3 लोक होते. दॅट वॉज दी मला डॉट पाहिजे ना, त्या डॉट तो होता. तिकडून मग हळूहळू होऊ शकतो. शेवटी असं रोटेशन व्हायला लागलं. इथे प्रोफेसर आहे म्हणून तिकडे गेलो. बाकी सगळे 3 लोक होते. पहिल्या दिवसापासून 3 लोक असतात नेहमी. पहिल्यांदा सातोस्कर होते, मी होतो, तिसरा कोण होतं ते मला कदाचित 2 असतील. तर त्या काळात तशी एंडोक्रायनॉलॉजी डिपार्टमेंट अशी फारशी कुठे नव्हती. नाही, टाटामध्ये होती ना. टाटामध्ये होतं. पण अदरवाईज हे दिस वॉज द ओनली सॉर्ट ऑफ बिग सेंटर. म्हणजे टाटामध्ये सोडलं तर बाकी जनरल हॉस्पिटलमध्ये कुठेही नव्हतं. टाटाचं ते त्याच्यानंतर J.C. पटेलचं त्याच्यानंतर पण त्याला ते डायबिटीस क्लिनिकच म्हणायचे. डायबिटीस क्लिनिक. आणि तो डॉट आमच्याकडे आला तो डॉट एवढा मोठा झाला होता J.C. पटेल. पण मग त्याचा फुल फ्लेज एंडोक्रायनो डिपार्टमेंट असं कधी झालं सुरू केलं तर क्लिनिक एंडोक्राइन डिपार्टमेंट जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली, पहिली अपॉइंटमेंट माझी डॉक्टर जोगळेकर आणि दुसरी जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा बिकॉज दॅट निर्वाणी was working under J.C. Patel for 6 or 7 years. Naturally, he was selected and I went to कलंबारी. तिथे करायला दुसरं काहीच नव्हतं तिथे. कारण इथे पोस्ट अशी एंडोक्राइन अशी KEMला नव्हती, टाटाला होती. इथे आल्यानंतर त्यांनी पुरंदरीनं बाहेर घालवायचा प्रयत्न केला, तर पुरंदरीने त्यालाच बाहेर घालवला.
पुढे तो कधी रिटायर झाला आहे मला माहिती. आणि UK मध्ये तुमचं ट्रेनिंग होतं ते त्याचं फोकस काय जास्त इकडे UKला त्यावेळी डिपार्टमेंट ऑफ एंडोक्रिनॉलॉजी असं नावाचं फार थोडे होतं. पण मी जेव्हा MBBS पास झालो तेव्हा चौकशी करताना मला पहिलं वाटलं कार्डिओलॉजी घ्यावं, कारण त्याला प्रॅक्टिसही मिळते आणि पैसेही मिळते. पण तेच शेवटी अडचणी करतात. हे दाते वगैरे लोक असे त्यावेळी ऑलरेडी प्रॅक्टिस करते. जरा ख्रिश्चन पिंटो आयव्हन पिंटो प्रॅक्टिस करतो. ते जाते कार्डिओलॉजी. म्हणजे जरी ते त्यांचं मोठं दिसलं तरी आमच्या वाटेला ते काही येणार नाही. म्हणून दुसऱ्याला दिलं मला कार्डिओलॉजी. ते मिळेल तुला 3 वर्षांनी देतो, तुम्ही 3 वर्ष करू का? मग त्याने मी सांगितलं की मला 3 वर्ष ते थांबणं इथे शक्य नाही, मला काही जॉब नाही आहे. पण काय सांगतो मी तुम्हाला, UK मध्ये 3 वर्ष ते मेडिसिन त्याने मला सांगितलं तुला ग्लासगोच्या डिपार्टमेंट ऑफ रॉयल मेडिसिन अँड सर्जरी तिथले ती मेडिसिनची टीम दिली. मेडिसिन डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन, डिपार्टमेंट ऑफ सर्जरी अँड डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन अँड सर्जरी. ते ग्लासगोला आणि एडिनबर्गला. लंडनला एकच मेडिसिन घ्या, सर्जरी घ्या, म्हणजे मेडिसिन अँड सर्जरी असं नव्हतं. म्हणून 3 वर्ष तिथून ते सुरू झालं. जेव्हा मला ऑफिशियल अपॉइंटमेंट मिळाली त्यावेळेला मला माझे लेटर अपॉइंटमेंट असेल पण तरी. तुम्ही ग्लासगोमध्ये होता तेव्हा एंडोक्रायनोमध्ये काम केलं नाही? ग्लासगोमध्ये एंडोक्राईन नाव नव्हतं, पण काम होतं. नाही काम होतं. ग्लासगोला सुद्धा एक काम होतं एंडोक्राईनचं. पण डिपार्टमेंट त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन याच्यामध्ये मी तिथे काम केलं 2 वर्ष. सर KM मध्ये जे जर्नल आहे JPGM त्याच्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. सो मोठा वाटा की छोटा वाटा हे सगळं इम्पॉर्टंट रोल. माझं कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला सांगतो मी. हा जर्नल किती साली चालू झाला हे मला माहीत नाही पहिला, पण त्याची पहिली दृश्य ॲक्टिव्हिटी व डॉक्टर NM पुरंदरे, प्रोफेसर ऑफ पॅथॉलॉजी, अँड डॉक्टर मिसेस संत. व्हॉट वॉज द फर्स्ट नेम? So she was his assistant professor, and both of them ran the journal. To my knowledge, as I saw, त्याच्या आधी कधी सुरू झालं मला कळतं. आणि त्यांच्याकडे डॉक्टर BS कुलकर्णी डोंबिवलीचे मी तुम्हाला सांगितलं, ते ज्या दिवसापासून जर्नल चालू झाला त्या दिवसापासून कुलकर्णी रिटायर झाले तोपर्यंत ते असिस्टंट नॉमिनी होते. असिस्टंट प्रोफेसर पहिल्यांदा लेक्चरर, मग असिस्टंट प्रोफेसर, सेकंड शेवटी असिस्टंट. मग ते डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनला आले. तिकडे त्यांना सिनियर केमिस्ट म्हणून जागा दिली. एव्हरीबडी कॉन्ट्रीब्युटेड टू दिस. आणि तिथे मग ते सुरू झालं. मला माय फर्स्ट लेटर से you are hereby appointed by the municipal commissioner as assistant honorary physician into bracket endocrinology. कारण ती माझी पोस्ट जी ॲडव्हर्टाईज झाली होती ती एंडोक्रायनॉलॉजी झाली, एंडोक्रायनॉलॉजी. आणि ते तिथून त्याचं ऑफिशियली सुरू झालं. आणि हे माझी अपॉइंटमेंट इन न्यूक्लिअर रेडिओ आयसोटोप ऑफिस होतं. तिथेच जायचा मी, सकाळी काम करायचा. तिथे पहिल्या जेवण चहा प्यायचं,
सगळे टीचर्स आणि मग कसे कामाला जाईल ते सगळं अनऑफिशियली ऑफिशियली जेव्हा मला अपॉइंटमेंट मिळाली कमिशनरी फीस कमिशनरी फीस physician into bracket endocrinology. Sir, endocrinology or like, do you remember any specific cases or any specific cases or anything that was very noteworthy during your work? असं आता काही सांगायचं नाही म्हणजे ज्याचा गौरव झाला किंवा जे खूप अप्रिशिएट झालं असं केसेस नाही मला सांगता येणार पण माय अपॉइंटमेंट वॉज only assistant commissionary speech physician into bracket endocrinology under professor, doctor, director, राघव तिथून आणि GC पर्यंत 8 पॉईंट दुसरा BN पुरंदरे सुरू केलेलं आणि तिसरं त्यावेळची माझी अपॉइंटमेंट अनऑफिशियली ते याच्या थ्रू होण्यासाठी जे मला मिळाली कमिशनरी फीस टू ते तिसरा पॉईंट आणि मग ते रोज जायचे पहिल्यांदा मला सांगितलं डायबिटीस नव्हतं आमच्याकडे डायबिटीस कसं आलं डायबिटीस JC प्रधानचं वेळ होतं त्याच्यानंतर धीरवानी एक दिवशी धीरवानी वॉज फाउंड डेड इन दी हॉर्ट त्यावेळेला प्रोफेसर राघवन आणि सेन दोघांनी यांना सांगितलं 3ला सीते देशपांडे यांना केलं ना त्याची अपॉइंटमेंट घेतात केवीवरचे असिस्टंट प्रोफेसर देशपांडे मिळाले मला थोडं आठवड्यावर द्या ते जे देशपांडेची जी गंमत होती तिथे प्रत्येक पेपर म्हणजे मला हे पाहिजे मला ते सेनकडे जायचं सो सेनवरती सुपर डीन त्यांच्या परवानगीशिवाय हे काय काय सांगतो तुम्हाला सेन सरांची परमिशन आवश्यक होती डायबिटीस तुमच्याकडे कसं आलं ते सांगा डायबिटीस JC पडायच्यामुळे आलं त्याच्यानंतर मला ही जी अपॉइंटमेंट मिळाली ती याच्यात मिळाली ऑफिशियल अपॉइंटमेंट अंडर डॉक्टर राघव तुम्ही म्हणालात की तुमची अपॉइंटमेंट ऑनररी म्हणून झाली होती तर आता तेव्हा ऑनररी सिस्टीम वॉज व्हेरी कॉमन तेव्हा फक्त ऑनररी सिस्टीमच होती नो फुल टाइम सिस्टीम अगदी पहिल्यांदा किती वर्षापासून ते मला नाही सांगता येणार पण अपॉइंटमेंट ॲज ओनली स्टाफ जनरलचा सांगतो आपण बोलत होतो की तेव्हा ऑनररी सिस्टीम होती देर वॉज नो फुल टाइम सिस्टीम सो देन लेटर ऑन देर वर बोथ द सिस्टीम्स डायरेक्टर सेन अँड डायरेक्टर हे सुद्धा प्रॅक्टिसिंग करत होते अच्छा पण मी त्यांना ती रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सची ग्रांट मिळाली त्याच्यात दोघांनी अर्धी मिळाली आणि तिथे जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली तेव्हा एंडोक्रिनॉलॉजी सुरू झाली असं म्हणतात You were the first person to get appointed as endocrinology as physician into bracket endocrinology. So for the first time such appointment was made. So that is something historical and sir, I wanted you to speak about this honorary system because honorary system. Now, फक्त कधी सुरू झाली ते ते मला सांगतात. पण त्याचं गुड अबाउट इट ऑनररी सिस्टीम म्हणजे ते सगळे लोक जायंट्स होते लाईक JC पटेल लाईक KK दाते लाईक आयवन पिंटो आणि अनेक ते जनरली 4-5 काम करायचे नवरा यायचे आणि यायला द्यायचे बियॉन्ड दॅट दे हॅड नो रिस्पॉन्सिबिलिटी आता त्या म्हणजे ॲब्सेन्स कोण पेशंट बघत होता काही मला सांगता येणार नाही पण बिकॉज धीरवानी वर्क विथ JC पटेल फॉर so many years. अशी सीटे देशपांडेने त्यांच्या आधी कोण देऊन होते विंदानी जोगळीकर विंदानी BN पुरंदरे आता जोगळीकर
यांनी तिथे 4 पोस्ट निर्माण केले ॲसिस्टंट म्हणून. ॲसिस्टंट म्हणजे into bracket this in the department of surgery or medicine. तर त्यावेळची तिथे ऑनलाईन सिस्टम होती की पैशाला एकदम चांगली होती. तर ती कोणासाठी जे रिच मोठे झाले आहेत ते शेवटी विचार केला की आपल्याला यात काही पडायला येणार नाही. आणि जेव्हा BN पुरंदरेंनी ही केली की रिक्वेस्ट की आम्हाला एंडोक्रिनॉलॉजी डिपार्टमेंट स्थापन करायचं, परत सेनकडे गेला, त्याच्या डील करून सेनकडे गेला आणि सेनने सांगितलं की आमचा केवे हा ॲसिस्टंट प्रोफेसर आहे, त्याला तुम्ही तिथे रेडिओ देशपांडेंनी सांगितलं की थोडे दिवस थांबा. एक दिवशी डीननी सर्क्युलरच काढलं की आता हे डिपार्टमेंट स्थापन होत आहे आणि डॉक्टर बांडकर इन चार्ज अंडर प्रोफेसर अगम. दॅट वॉज दी सेकंड पॉईंट. आणि तिसरा म्हणजे ते टाटाहून आले. टाटाला पुष्कळ काम करायचे एंडोक्रिनॉलॉजी, दुसरं काही नाही. आणि 1, 2, 3 असे सगळं KEM was known for its academics also, academic activity. ते JC पटेल आणि I1 सिंपल यांना जरी असे ऑनरेज म्हटलं होते तरी ते त्यांची पोझिशन अशी होती की ऑर्डिनरी माणसाला त्या पोझिशनला जाणं शक्य नव्हतं. ऑनलाईन सिस्टीम वॉज दी न्यूक्लियस ऑफ प्रॅक्टिस इन दोघीच. आणि इट वॉज व्हेरी ग्रेट. माझ्याकडे हे कुठे लिहिलेलं आहे. मेडिकल कॉलेजेस गॉट बेनिफिटेड बिकॉज ऑफ दिस सिस्टम. मिळालं कागद मी तुमच्याकडे कॉपी पाठवली. ती ठेवला आहे सर? आहे, ठेवला आहे, व्यवस्थित ठेवलं. कशावरती लिहिलं तू? सर तुम्ही at that time some of the your I will give them sir. नाही, as far as I was concerned, it was when I was appointed as an assistant ordinary physician. याच्या आधी टाटामध्ये टाटाचं क्लिनिक आणि KEM त्यांच्यात कोलॅबरेशन किंवा एकत्र काम करणं वगैरे असं काय प्रकार होता? टू दी एक्सटेंट दॅट पुरंदरे प्रपोज डिपार्टमेंट ऑफ एंडोक्रिनॉलॉजी saying give it to KV. Deshpande one day simply sent a circular. Somehow he had come to like me. But he used to say, hey, Dr. Bhandarkar asks for nothing for himself. He said this to many people. Dr. Bhandarkar he सगळं केलं. He didn't say this, but ते observe होत होते. त्यांनी सरळ सर्क्युलर पाठवलं की एंडोक्रिनॉलॉजी डिपार्टमेंटची स्थापना केली. गायनिक एंडोक्रिनॉलॉजी गायनिक डिपार्टमेंट, मेडिकल एंडोक्रिनॉलॉजी मेडिसिन अंडर डॉक्टर P.R. राघव. सर हे तर तुमचं जे सेल्फलेस दिस क्वालिटी दॅट यू आर व्हेरी सेल्फलेस अँड दॅट अपील टू हिम. And at the same time, you had expertise in your own field, like you are known for your clinical skills. Yes. So, what would you like to tell the current generation? Because nowadays people don't go so much into clinical skills. नाही, situation कळलं नाही. तुमचं selfless असणं, that was one quality. पण हे आता मी म्हणायचं. पण तुमचं नाही तसं नाही सर. जर ऑनररी म्हणून तुम्ही काम करत तर यू हॅड ऑप्शन ऑफ गोइंग इन टू फुल टाइम प्रायव्हेट प्रॅक्टिस, बट यू चोज अकॅडमिक्स. I appointed,
I appointed, I selected. You were selected, but you could always concentrate on practice. But you concentrated on KM worship. Because there was no chance. Okay. आम्हाला देशी पटेल, I went to the ठेकेदार आणि I would have very much at the first choice that time was addition of medicine मिळवणं. त्याच्यात केलं तेव्हा बिकॉज पुरंदर had said मला टेक्नॉलॉजी द्या, शेर had said तिळवेला द्या आणि तिळवेला शिके देशपांडे हे दिलं. I would have liked to do the practice at that time. तुमचं नातं इकडे जमायचं होतं इंडोक्रायनशी. हो, तसं हे चान्स आहेत सगळे. First point was this. Second was NM Pundari. Then that lady, what's her name? Sant. Who? Dr. Sant. Doctor? Sant. Dr. Sant. हे सगळे एक पॉईंट जमा होऊन ते शेवटी एकत्र झाले. सर, पूर्वीच्या काळात क्लिनिकल स्किलवर जास्ती भर होता. पीपल वर मोर इंटू. कारण तिथं तेव्हा इक्विपमेंटच नव्हतं ना. इकडे जाते देशीमध्ये सुद्धा ते त्यांच्याकडे मोस्ट क्लिनिकल अँड speciality was seen as a great thing. Nobody wants full-time हे chance आहे. full-time हे जे chance नाही आलं, रक्तपिलरची जेव्हा पैसे मिळाले आणि त्यांनी कंडिशन घातली की हे याला हेड प्रॅक्टिस तुम्ही अटॅच करतो पण हेड हा फुल-टाईमच असतो. आणि त्याच्यानंतर the government of India through University Grants Commission said they took the point from government. They said that आम्हाला तुम्ही असिस्टंट कोणालाही कर पण फुल टाईम त्यांना. आणि हळूहळू मग ते असं झालं की फुल टाईम शेवटी ती असिस्टंट सिस्टम नष्ट झाली. पण ती फुल टाइम सिस्टीम ती डिझायरेबल आहे का? म्हणजे त्यांनी कॉलेजेसचं चांगलं झालं असं तुम्हाला वाटतं की आधीची सिस्टीम चांगली होती? म्हणजे फुल टाईम चांगलं झालं की आधीची सिस्टीम चांगली होती? बघा ते त्या वेळेला काय होता याचा प्रश्न आहे. ओके. जेव्हा मी हे झालो झालो आणि परदेशी जाण्याकरता केलं त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर फुल टाईम असं काही नव्हतंच. पण चॉईस काय त्यानं मी जे विचारलं याला कराड कॉलेज तर म्हणजे 3 वर्षांनी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे ती द्या. म्हटल्याबाबत 3 वर्षांनी मी सांगू शकत नाही, मला काहीतरी हे दे. आणि त्यावेळी एंडोक्रायनॉलॉजी हा शब्द येत होता. कार्डिओलॉजी वगैरे हे सगळं जॉईंट लोकांचं हा शब्द येत होता. मला एंडोक्रायनॉलॉजी वगैरे म्हणून त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ग्लासगो हे इथे तुला 3 वर्षांनी दिली. तुला इथे पाहिजे तर तुला लगेच दिली. मला पाहिजे होती लंडनला. ते म्हणाले हे ग्लासगोला घेत असल्यास तर तुला 3 ते 6 महिन्यांनी काहीतरी येईल. असे ते 1, 2, 3, 4 ॲक्सेस जेव्हा ऑनलाईन सिस्टम होती तेव्हा इट वॉज ग्रेट. Because these people were great. Because these people were great and they could do something good for these people. आता एक तुम्हाला थोडं डायव्हर्शन करून सांगतो. बालिका नावाचे एक सर्जन होते. ग्रेट बालिका. आता हे 3 लोकांची मी तुम्हाला बालिका SN कुकर अरेन कुकर आपण या तिघांची चौघांची निर्माण. माझ्या सासरेनं
काहीतरी बॉईल झालं होतं आणि ते आर्यन कुपर नावाच्या क्वीन्स रोडला एक प्रिन्स हाऊस किंवा असं भेटलं तिकडे त्यांना बॉईल झालं होतं. एक दिवशी ते जाऊन त्यांनी बिल सबमिट केलं. त्यांनी सांगितलं मला डिस्चार्ज करा. ते आर्यन कुपरांच्याकडे गेलं. ते म्हणाले काय करू, काय झालं तुला? मला पैसे नाही येत. आय एम अ स्टुडंट. आय एम बेसिकली अ स्टुडंट. ते आणखीन तू 2 दिवस राहा किंवा 4 दिवस राहा म्हणून सगळं आय वोंट बी एबल टू अफोर्ड इट. आय विल लाईक टू हॅव अ डिस्चार्ज अँड आय विल सेटल युअर बिल. आणि सगळं बिल आणि येणार कॅन्सल करून टाकलं. आणि जेव्हा ते बरं झालं तेव्हा ते तिकडून बाहेर आर्यन कुपर. आता दुसरे एस.एन. कुपर. माझा स्वतःचा त्यांचा वेबसाईट की मला चष्मा 10 वर्षाच्या वयापासून लागला पण तो मी कधी वापरलाच नाही कारण तो लावला म्हणजे मला त्रास व्हायचा. एक दिवशी मी सेकंड MBBS असताना यांच्याकडे गेलो. डॉक्टर आर्यन कुपर कशाबद्दल बोलतो एस.एन. कुपरकडे चष्मा एस.एन. कुपर यांच्याकडे गेलो आणि त्यांनी नवीन इक्विपमेंट आणली होती. त्याला काय म्हणतात सगळं हे डोळ्याचा नंबर काढणार. डोळ्यात नंबर काढणार. नाव होतं मला इक्विपमेंटचं आठवण. तर तिकडे एस.एन. कुपरांच्याकडे गेलं. त्यांनी माझा नंबर काढला आणि लिहून दिलं. सगळं संपलं. म्हणजे त्या दिवसात मी कधीही चष्मा लावायचं बंद केले नाही. इतका तो ॲक्युरेट नंबर होता. त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं सर की तुमची इक्विपमेंट इतकी छान आहे की हे तुम्ही मला नंबर सांगून गेला थँक्यू. ते जरा थांबले ते म्हणाले हे रस्ता तुम्ही त्या इक्विपमेंटच्या मागे कोणी मेहनत केली तर बघितलीस का? त्याला इक्विपमेंटचं हे देतोय पण त्याच्या मागे मी मेहनत केली आहे ते मशीन वापरण्याकरता. त्यामध्ये आर्टिकलमध्ये म्हटलंय की आय हॅड नो वर्ड्स टू थँक यू. इक्विपमेंटच्या मागे काम करणारा माणूस इक्विपमेंटपेक्षा कितीतरी महत्वाचं. हे माझे सासरी झाले. हे एस.एन. कुपर. तिसरे बालिगा हे भारतातल्या सर्व पॉलिटिशियन्सचे झालं सगळे अगदी गांधीजी यांचं पण तसं सगळं आणि ग्रेट टीचर. त्यांच्या क्लिनिक म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती आहे. आता पेशंट्स इन द वॉर्ड and patients in the outpatient. Patients in the ward are seen by the physician or surgeon, which in the ward पण अलिबागचं क्लिनिक म्हणजे आउटपेशंट ते पेशंटला हिस्ट्री टाकायला कसं आहे हाऊसमधला हिस्ट्री सांगायची पण डायग्नोसिस आणि इन्व्हेस्टिगेशन सांगायचे नाही. आणि ते त्यांचं डायग्नोसिस अबव द लाईन आणि बिलो द लाईन. म्हणजे अबव द लाईन इज मोर लाईक बिलो द लाईन असं. आणि मोस्ट ऑफन हिज डायग्नोसिस बिलो द लाईन वॉज करेक्ट. So he could, other people could not make the diagnosis below the line because it was uncommon. आणि तिकडे हे डॉक्टर बालिगा त्यांचं ते सगळं निरळच आहे. आणि एक दिवशी काय सांगतो भरपूर पाऊस पडत होता. एक दिवशी अतिशय पाऊस पडत होता आणि आम्ही सगळं सरांची वाट बघत होतो. ते आता म्हटलं काही सर येत नाही. सर बालिगा म्हणजे सर बालिगाच नाही बालिगा सर. सर बालिगा म्हणजे काही
सर शराणे विसरलेलं तसं वाटतं. ते पॉलिटिकल पण आमचे डॉक्टर बालिका सर ते तिकडे पावसात भिजत आले, पॅन्ट गुडघ्यापर्यंत करून, आणि त्यांनी क्लिनिक घेतलं आणि पुढे गेले. पुढे गेले म्हणजे एअरपोर्टला गेले. पुढे गेले म्हणून एअरपोर्टला गेले दिल्लीला जायला. कुठे पुढे जाऊन एअरपोर्टला जाऊन दिल्लीला गेले. एअरपोर्टला जाऊन कुठेतरी गेले ते पुढे. तिथे ते त्यांनी त्या पावसातून आले, शिकवलं आणि गेले. कमिटमेंट खूप होती त्यांची. कमिटमेंट म्हणजे बालिकांची कमिटमेंट तेवढीच आहे. आणि त्यांनी मोठी प्रॅक्टिस होती, तर ती त्यांनी पैसे वगैरे खूप जमवले होते. पण त्यांनी पैसे एक पैसा ठेवला नाही रिलेटिव्ह. त्यांचे सगळे पैसे आणि त्यांच्या बायकोचे सगळे पैसे त्यांनी एक ट्रस्ट केला. आहे माझ्याकडे ते हार्ड कव्हरचं पुस्तक करून या क्षणी मला ते नाही सापडायचे आपण, पण ते त्या पुस्तकातून तिथे ही अशी माहिती दिली, बालिकांची किती माहिती दिली. डॉक्टर गुजूता, तुम्ही ते बापटांचं वॉल्यूम 5 वाचले? डॉक्टर मला माहिती बापटांनी त्याच्यात त्यांचा उल्लेख आहे. म्हणजे मी माझ्या नवऱ्याचा उल्लेख पण बघितला. अकॉर्डिंग टू मी, he has not said a single good word about anybody. वाचा तुम्ही. He is mentioned 8 times. And Dr. Kindre has been mentioned. आणि त्यांची स्तुती ह्या माणसाने डॉक्टर बापट, रवी बापटने केलेली आहे. आणि त्यात ह्याच्याबद्दल लिहिलेलं आहे दॅट डॉक्टर एस डी भांडारकर वॉज अ फुल टाइम ऑनररी. आता ही माझी अशी स्थिती तुम्हाला सांगणं हे अयोग्य आहे, पण हे कॉमनली इन ऑल रिसर्च केली आहे. बाहेर काय मला माहित नाही, पण तिथे फुल टाइम ऑनररी असलं तरी काम हे फुल टाइम. हो, काम म्हणजे ते अंगावर पडलं आणि ते आवडायला लागलं. सर, यातलं कुठलं काम तुम्ही पब्लिश केलं? पब्लिश दी बिगेस्ट पब्लिकेशन काम करायचे 1100 पानाचं पुस्तक झाले ते आता. त्याच्यात आणि जर्नलमध्ये काय जर्नलमध्ये पेपर्स आता माझ्या ऑफहँड लक्षात नाही, पण ते काही फार मोठे नव्हते नंबरमध्ये. पण हे सगळे लोक जे मोठे झाले त्या ऑनरीपासूनच झाले ते सगळे. त्यावेळी त्याचा आहे माझ्याकडे कुठल्यातरी एका आर्टिकलमध्ये. सर, तुम्ही इतरांबद्दल खूप बोलताय, पण स्वतःबद्दल तुम्ही फार कमी बोलताय. तुम्ही पहिल्यापासून काय बोलायचं असं नाही, कारण मी तुमच्याबद्दल एवढं ऐकून आहे आणि तुमची एवढी कॉन्ट्रीब्युशन आहे, पण तुम्ही स्वतःचं काम फार अंडरमाइन करताय. कसं बोलायचं कसं? मी तुम्हाला एका शब्दात सांगितले माझी मला असं हे झालं की हा फुल टाइम ऑनररी आहे. आणि आमचे CK देशपांडे पहिली अपॉइंटमेंट होती तर जोगळेकर ती अशी ऑर्डिनरी अपॉइंटमेंट होती, पण जी नंतर अपॉइंटमेंट झाली ती ते देशपांडे पहिल्यांदा आम्ही त्यांना घाबरायचो. व्हेरी स्ट्रिक्ट मॅन. म्हणजे त्यांच्याकडे आतमध्ये गेलं का उभं राहायचं. आणि टू सच एन एक्सटेंट दॅट ही जी त्यांची डीनची पोझिशन होती त्याला एक डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर होते, ते आले की ते डीनची खुर्ची ओढून बसायची आणि डीनने समोर उभं राहायचं. हे नाही कधी देशपांडे. आणि त्यांनी लोकांना सांगितलं की डॉक्टर भांडारकर इज अ फुल टाइम ऑनररी अँड ही डज नॉट आस्क एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्यांची कारण पूर्वी पहिल्यांदा आम्ही त्यांना घाबरायचो. मग ते म्हणाले की काय आहे तुझं, हे सही करतात. तसं जोशी नावाचं एक मनुष्य तिकडे होतं,
क्लिनिकल डिपार्टमेंट. त्याने पेपर आणला की सी.के. देशपांडे सही केली. असं म्हणजे ते सी.के. देशपांडेच्या तोंडून हे असं फिरत आलेलं आहे. सर न्यूक्लिअर मेडिसिन सुरू करायला पण तुमचा भाग नाही. माझी न्यूक्लिअर मेडिसिन मी नाही चालू केली. आमचे सातोस्कर मी म्हटलेलं ते इंग्लंडला गेले होते. मी तिकडे फार्माकॉलॉजी शिकायला गेले होते. ते वर्ष 2 वर्ष होते. त्यांचे प्रोफेसर म्हणाले, अरे हा इथे आता एक नवीन कोर्स आहे 3 ते 6 महिन्याचा, जाऊन अटेंड का करत नाहीस. पण तो म्हणाला रेजेसर. ते म्हणजे ते तुला काय करायचं आहे, तू माझ्या डिपार्टमेंटला आहेस फार्माकॉलॉजी करायला, मीच तुला सांगतो. तर तुझा आणि 3 महिन्याचा कोर्स करून येऊ. आणि त्यांनी इथे येताना थोडीशी इक्विपमेंट आणली त्या लागणारी. आणि इथे लहानसं डिपार्टमेंट लहान तसं आकाराने नाही, आकाराने समावर जर त्या थोडी मोठी मिळाली होती. आणि पण ती त्याचा मी अपॉइंटमेंट मला मिळाली ती अनऑफिशियल होती. आणि नंतर मी किंवा आणखी 1-2 लोक आणि तो जोशी त्यांचे अपॉइंटमेंट जोशी नाही, जोशी चोर होते, दुसऱ्या कोणीतरी त्याने कागद जोशीने आणला म्हणजे ते बघत सुद्धा नसत. पण हा जो दुसरा मनुष्य होता त्याने पेपर नेला की ते त्याच्यावर सही करून टाकले. म्हणजे याने आणलेला पेपर सही केले तर माझा जॉब जाणार नाही. म्हणजे टू दॅट एक्सेप्ट तसं माझ्याबद्दल ते सांगायचं की याने आणलेला पेपर ठीक आहे, कुठे तुला सही पाहिजे, सही पाहिजे शेवटी. सर तुम्ही आता एवढी वर्ष एंडोक्रायनोमध्ये काम केलं. व्हॉट डू यू सी एज अ फ्युचर फॉर दिस ब्रँच, म्हणजे फ्युचर ऑफ दिस ब्रँच किंवा फ्युचर ऑफ ब्रांच इज एव्हरीथिंग. ऑल मेडिसिन इज अल्टिमेटली एंडोक्रायनॉलॉजी. ऑल मेडिसिन इज अल्टिमेटली एंडोक्रायनॉलॉजी. म्हणजे व्हाय डू यू से सो सर, तुमचा विचार Because I have gone through it and I know endocrinology हे काय आहे, त्याची ते केमिस्ट्री, त्याची ते बाकीचे असे सगळे हे शेवटी अल्टिमेटली एव्हरीथिंग कम डाऊन टू एंडोक्रायनॉलॉजी. अल्टिमेटली एव्हरीथिंग कम डाऊन टू एंडोक्रायनॉलॉजी. सो इट इज अ ग्रेट सब्जेक्ट. त्यामध्ये केमिस्ट्री लागते, बाकीचे आणखी इक्विपमेंट लागते वगैरे सगळं. सो एंडोक्रायनॉलॉजी तुम्ही जर एक असं तुम्ही आता कार्डिओलॉजी म्हटलं तर कार्डिओलॉजी मोठा होता कारण दाते मोठे होते. इथे मी मोठा आहे म्हणून एंडोक्रायनॉलॉजी मोठी झाली नाही. एंडोक्रायनॉलॉजी मोठी झाली म्हणून मी झालो. जो काही मी हे झालो तो एंडोक्रायनॉलॉजी as a consequence of my being in that channel. सर आय एम आस्किंग यू दिस की आता आपण म्हणतो इंडिया विल बिकम डायबेटीस कॅपिटल, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे डिसिजेस वाढायला लागलेले आहेत एंडोक्राइन रिलेटेड. अल्टिमेटली एव्हरीथिंग कम्स टू एंडोक्रायनॉलॉजी. इट इज नॉट दॅट हा विषय वाढला तो विषय वाढला, हे जे सगळे विषय वाढले एक्सेप्ट सर्जरी. बिकॉज सर्जरी मध्ये याचा काही संबंध येत नाही एक्सेप्ट वेन दी टेक्नॉलॉजी कम्स. सर्जिकल टेक्नॉलॉजी नाही पण त्यातला जो मेडिसिनचा भाग आहे तो अल्टिमेटली कम्स टू एंडोक्रायनॉलॉजी. सर या ब्रँचमध्ये करिअर घेऊ इच्छिणाऱ्या यंग डॉक्टर्सना काय म्हणतात, व्हॉट मेसेज यू विल गिव्ह टू द यंग डॉक्टर्स हू विल बी टेकिंग अप दिस ब्रँच? एंडोक्रायनॉलॉजी असं कठीण मेसेज. कारण you stick to this line and you will improve. You may become great. The message म्हणजे अल्टिमेटली as I told you, इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट, इथे एक पॉइंट, एक्सेप्ट फॉर कटिंग एव्हरीथिंग इज एंडोक्रायनॉलॉजी. Sir, see, you had a very long association with KEM Hospital. Yes. मला असं वाटतं का की you were not in KEM.
तर काही वेगळं झालं असतं आणि केईएम असण्यामुळे केईएमचं तुमच्या जडणघडणीत किंवा द अदर वे राऊंड तुमच्या केईएम I am everything I am because of my association with entrepreneurship. Everything. माझा पर्सनल व्ह्यू आहे. केईएम ॲज अ इन्स्टिट्यूट, व्हॉट यू विल से अबाउट युअर असोसिएशन? केईएम ॲज अन इन्स्टिट्यूट there. त्यावेळी हे सगळं प्रॅक्टिस मोठी म्हणून तो मोठा आणि म्हणून पुन्हा प्रॅक्टिस मोठी, हे जे होतं ते शेवटी अल्टिमेटली एंटरप्रेन्योरशिपमध्ये तसंच येतं. केईएम इज अ ग्रेट इन्स्टिट्यूट, बट इट इज नॉट दी ओनली ग्रेट इन्स्टिट्यूट असं नाही म्हणतो. म्हणजे असं म्हणताना तुमच्या मनात काय आहे कुठल्या कशाचं असं जेव्हा तुम्ही म्हणता की इट इज नॉट द ओनली इन्स्टिट्यूट, तुम्ही जेव्हा असं म्हणता ना की इट इज नॉट द ओनली इन्स्टिट्यूट, तेव्हा तुमच्या मनात काही ग्रेट इन्स्टिट्यूट? दिल्लीला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आहे. ओके. चंदीगडला चंदीगड इन्स्टिट्यूट, लखनौला लखनौ संजय गांधी. संजय गांधी इट इज वन ऑफ द ग्रेट इन्स्टिट्यूट्स असं म्हणायचं. ऑल दीज आर ग्रेट. ऑल दीज आर ग्रेट. ग्रेटेस्ट असं सांगू शकत नाही. तुमच्या साऊथमध्ये अशी एंटरप्रेन्योरशिपची क्रिश्चियन मेडिकल कॉलेज वेलोर. सर तुमचं हे सगळं करिअर चालू असताना फॅमिली आहे, दे वर हॅपी अबाउट युअर, म्हणजे कसं म्हणता येईल तुमचं फॅमिली लाईफ पण जसं आनंदाचं राहिलं आहे सगळ्या गोष्टी? फक्त ह्या आहेत माझ्या लाईफमध्ये, म्हणून हे मी शेवटी आय बिकेम व्हॉट आय वॉज. बिकॉज विदाउट हर व्हॉट एम आय एम नोबडी. म्हणजे पैशाच्या याच्याने मला तसे मोठे पैसे कधी मिळालेच नाहीत, कारण मी तसा झावळू नाही त्याच्या पाठी. पण जे काही मिळाले ते त्याच्या याला या बाईंचं कॉन्ट्रीब्युशन अतिशय मोठं आहे. यू आर सॅटिस्फाईड विथ युअर प्रोफेशनल? आणि आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. आता कुठे कुठे अडचणी येतात, कुठे कुठे अडचणी येतात. ठीक आहे. Very nice, sir. If I can get that plate, ते मला वाटतं त्यांनी बीआरसी मध्ये कोर्स केला. बीआरसी मध्ये तुम्ही कोर्स केला हो ना? बीआरसी मध्ये तुम्ही कोर्स केला कसला? न्यूक्लिअर मेडिसिन. हा, आणि त्याच्यानंतर बुक. मी न्यूक्लिअर मेडिसिनचा शिकलो केईएम मध्ये. तुम्ही मग बीआरसी मध्ये जाते त्यांना कोर्सला? बीआरसी मधून इट वॉज एन ॲडिशनल थिंग. What I mean to say is there also you published a book from there. काय झालंय मला समजत नाही. ते पुस्तक मी पाठवलेलं आहे त्यांना पब्लिशला, पण त्यांनी पब्लिश करतो असं कशाचं? त्याचं नाही, पॉप्युलर हिस्ट्री टेकिंग नाही. आय एम टॉकिंग अबाउट द बुक दॅट यू अँड दॅट अदर जेंटलमन रोट ऑन न्यूक्लिअर काहीतरी. तेच ते हिस्ट्री टेकिंग सर. नाही, हिस्ट्री टेकिंगची फर्स्ट हिस्ट्री टेकिंग नाही म्हणते मी. तुमचा तो साऊथ इंडियन जो माणूस होता बीआरसी मध्ये, आणि देन ही वेंट अब्रॉड. साऊथ तो ते न्यूक्लिअर मेडिसिनचे मिरर्स होते. ते गव्हर्नमेंटचं न्यूक्लिअर मेडिसिन होतं. अच्छा. आणि गव्हर्नमेंटचं गव्हर्नमेंट हे टूक इट ओव्हर. पहिल्यांदा ते टाटा सर, Dr. Ganatra was there. Yes, sir? Dr. Ganatra was Dr. there. गणात्रा, आणि दुसरा रामनाथ, आणि तिसरा नाव नाही आवडतो काहीतरी असे ते जायंट्स होते. आणि त्यांच्या आधी एक मोठा जायंट होता त्याच्याच पोझिशन. पण तो शेवटी US निघून गेला. You must have got a bigger offer, more opportunity. मग त्याच्यानंतर काही त्याच्यानंतर
ऐकूच नाही म्हणजे मला ते गणित अभिनेता बिकॉज दे आर राईट दे वुड बी इन कॉन्टॅक्ट विथ मी. माझा त्याच्याशी आणि तसं म्हटलं तर तो इथे होता तेव्हाच माझा मोठा संबंध नव्हता त्याच्याशी. अल्टिमेटली एव्हरीथिंग बॉईज डाऊन बघा केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे अशा याने सगळे विषय आहेत. सगळ्यात बेसिकली केमिस्ट्री फिजिक्स झालं मोठं झालं, मॅथमॅटिक्स दुसरं मोठं झालं, शैक्षणिक काय झालं मला माहिती. दिस इज दी कोर्स आणि याच्यामध्ये एंडोक्रायनॉलॉजी पुष्कळ येते, प्रत्येक ठिकाणी येते. सर एंडोक्रायनॉलॉजीला एक सोशल अँगल पण बराच आहे, कारण ज्यांना एंडोक्राईन प्रॉब्लेम आहेत त्यांना सोशल प्रॉब्लेम पण बरेच असतात. कसले सोशल प्रॉब्लेम पण बरेच असतात ज्यांना एंडोक्रायनॉलॉजीला सगळ्याच विषयाला अशा काय आठवणी वगैरे आहेत का? काही अशा तुमच्या आठवणी आहेत का की तुमच्या ट्रीटमेंटमुळे त्यांचं लाईफ बदललं? ते पुस्तक मी मला हाताला लागेल तेव्हा मी यांच्याकडे पाठवतो आणि तुमचं मला कसं सगळं. Sir published a series of lectures on statistics. So do you remember? That was not a book. No, sir. With those cyclostyle sheets. No. When I was a full-time medical person, full-time honorary. तिकडे मी स्टॅटिस्टिक्स वरती लेक्चर घ्यायचा. ते आता मला स्टॅटिस्टिक्स कसं आवडायला लागलं हे आता मला नाही सांगता. सर दॅट मस्ट बी बिकॉज यू वर अ रिसर्चर. कारण तसं मला नाही सांगता येणार, पण ते दर शनिवारी किंवा असं काहीतरी मी लेक्चर घ्यायचं तिकडे स्टॅटिस्टिक्स. खूप अनयुज्युअल आहे सर, पण व्हेरी अनयुज्युअल आहे. आणि जवळजवळ 6-7 महिन्याची घेतली. दुसरी एक तरीके लेक्चर घेतली म्हणजे नर्सिस करता. अगोदर डॉक्टर आचार्य नावाच्या एक विद्याचार्य आता ती नाही आहे, शी पास तिने काहीतरी स्वतःवरती सर्जरी करून घेतली. ॲक्सेस वगैरे झालं होतं, त्याला तिने स्वतःची सर्जरी करून घेतली आणि मग त्याचं सक्सेस झालं. तर तिकडे ते आचार्य अगोदर नर्सेस करता लेक्चर द्यायचं. एक दिवशी आणि जोगळीकर साहेबांनी मला बोलवलं गेलं, अरे इकडे बघ तू थोडी लेक्चर्स घेशील का माझ्याकडनं? सर तुम्ही सांगा आणि मी करतो. हे तुम्ही घेशील का म्हणून काय विचारताय? मी तुमचं आहे म्हणजे तुमच्यामुळे. ते म्हणाले हे सगळे राहू दे, तू पुढच्या आठवड्यापासून नर्सेस करता लेक्चर घ्यायला सुरुवात कर. आणि मी जेव्हा ते डॉक्टर आचार्य परदेशी गेले होते, ते आल्यानंतर त्याने देऊन ठेवलं. तिथे मी एक शिकलो की सोपा विषय तो कसा शिकायचा. पण मला जर कोणी थायरॉइडमध्ये सांगितलं ना तर मी ते अनेक लेवल्सला घेऊ शकतो. थायरॉइड क्लिनिकला घेऊ शकतो, फार्माकोलॉजीला घेऊ शकतो, नर्सिसला. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट आय लर्न वॉज दॅट यू मस्ट मेक दिस सब्जेक्ट अंडरस्टँडेबल. आणि मग डॉक्टर आचार्य आल्यानंतर परत त्यांना देऊन टाकला. पण मग त्यात तिथून स्टॅटिस्टिक्सकडे वळलो. क्लिनिकल लेक्चर घेणं ते सोपं, पण स्टॅटिस्टिक्सचे लेक्चर क्लिनिशियनने घेणं खूप वेगळंच आहे नाही का? सिलेक्टेड स्टॅटिस्टिक्सची लेक्चर क्लिनिशियनने घेणं खूप अनयुज्युअल. हो. तर जवळजवळ ते नर्सिसचं संपलं तरी स्टॅटिस्टिक्स चालू होतं. आता का मला आणि कुठे स्टॅटिस्टिक्सवरचं गारूड पडलं यांच्याकडून. नाही गारूड हा शब्द मी काल यांच्याकडून ऐकला. गारूड त्याचं काय त्याचं नाव पुस्तक गारूड. गारूड म्हणजे त्यांच्यावरती जादू केली.
कुठेतरी मी काल अख्खा कब्बर्ड यांचा बघितला. What had happened is he must have kept some of the things in the clinic. Now he is not going to the clinic, so all those things were taken out by Pallavi. And she told me, मम्मी तुम्हाला याच्यातलं काय बघायचं ते बघा, तुम्हाला काही पुस्तकं पाहिजे असेल तर घरी घेऊन चला. नंबर 2 ची गोष्ट ह्यांनी बघितलेली आहे, डॉक्टर दादानी बघितलेली. म्हटलं बाबा मला काही इंटरेस्ट नाही, यू जस्ट गिव्ह इट टू एनीबडी. त्याच्यामुळे ती सर्वचे सर्व लॉट दिला गेला. आय हॅड नो आयडिया एज टू व्हॉट यांच्याकडे ज्या फाईल्स होत्या त्या मी सर्व बघितल्या. तुमच्या नर्सेसवरती एक तुम्हाला हे सांगते, आय वॉज इंटरेस्टेड इन दॅट नर्सेस प्रोग्राम. त्यांचे 2 दिवस किंवा 3 दिवस प्रोग्राम चालायचे रात्रीच्या वेळेला. त्यावेळेला डॉक्टर भांडारकर मला घेऊन जायचे आणि आय यूज टू एन्जॉय दॅट थिंग. सर्व नर्सेस पार्टिसिपेट करायच्या. शेवटी एक भांगडा डान्स असायचा त्यांचा. आय डोंट नो आता त्यांचा चालतो का वगैरे. त्याच्यावर जवळजवळ 12 किंवा 16 मुली नर्सेस एका वेळेला 10 मिनिटं डान्स करायच्या आणि आत जायच्या. तो हा होता एनर्जीचा अॅन्युअल नर्सेसचा मेडिकल डे होता. आणि अॅन्युअल मेडिकल डेला हे हा नर्सेसचा प्रोग्राम शेवटी ठेवायचा. एक दिवस असा झाला की दुसऱ्या दिवशी वर्किंग डे आणि हा कार्यक्रम आणि सर्वजण थांबायचे त्या भांगड्यासाठी. सर्व पुष्कळशे डॉक्टर भांगडा झाले की सर्वजण डिस्पर्स व्हायचे. एक दिवस मी बघितलं, आम्ही डॉक्टर भांगड्याकडे मी जवळ 1:30 वाजला होता तरी काही भांगड्याचे डे. सो आय टोल्ड डॉक्टर भांडारकर, असं मला जायचंय ऑफिसला उद्या, तुम्हाला पण करते ये म्हणलं जायचं, आपण उठूया. मोमेंट मी गॉट अप, तुमचे जे हेड नर्स काय मेट्रिक वगैरे कोण होते त्यांनी त्या आल्या म्हणाले, डॉक्टर भांडारकर तुम्ही कशात चाललेले आहात? तर म्हणाले, हो मिसेस भांडारकर वॉज इंटरेस्टेड इन भांगडा, दॅट इज आय वॉन्टेड टू एन्जॉय सी. पण तुमचं अजून हो म्हणे 4-5 अजून आयटेम्स आहेत. पण म्हणे मग मिसेस भांडारकर म्हणजे उद्या आमच्या दोघांनाही आम्हाला कामावरती जायचंय, त्याला आपण घरी जाऊया. नाही, मिसेस भांडारकरांना भांगडा बघायचा आहे ना आणि तुम्हाला पण बघायचं. आम्ही आता असं करते, आता 4 ते आयटेम्स बाजूला ठेवते आणि भांगडा सुरू करा. म्हटलं असं करू नका, म्हणजे आहे त्याच्याप्रमाणे करा, आम्ही बसतो इथे. तर डॉक्टर भांडारकर आहे म्हणेपर्यंत ते आपल्या सीटवरती जाऊन बसले. मला त्या बाई सांगितल्या, वी हॅव हाय रिगार्ड अँड वी रिस्पेक्ट डॉक्टर भांडारकर बिकॉज आम्हाला ते रिस्पेक्ट देतात. ज्या वेळेला नर्सेससाठी उभे असतो आम्ही लिफ्टसाठी, त्यावेळेला ते आम्हाला दरवाजे खोलून देतात आणि सांगतात आत चला. आणि बाकीचे आम्हाला 3rd ग्रेड 4th असं समजतात. ही वन ऑफ द पर्सन्स हू रिस्पेक्ट्स अस आणि आमच्याशी नीट डॉक्टर जेंटलमनली बोलतात. दिस वॉज अ नॉर्मल थिंग. आपण स्त्री बरोबर जेव्हा हे करतो तेव्हा तिला मान ठेवून वागलं पाहिजे. लिफ्टमध्ये मी कधी पुढे गेलो नाही. लिफ्टमध्ये मी सगळ्या तिथे 2 किंवा 3 जर बायका असतात तर त्यांना त्यांच्या मजल्यावर सोडून मी शेवटी मजल्यावर खाली असतो. हे त्यांच्या बींच्यामध्ये फार काय म्हणावं, 2 झालो पॉप्युलर असं काही. पण त्यांना कळत होतं ते की तुम्ही त्यांना म्हणजे त्यांना मी मान देत होतो. ती स्त्री आहे ना, तर आय नेव्हर ट्रीटेड देम एज नर्सेस और एनिथिंग. These are all women. So women have to be respected. So women have to be respected. तुमच्या ते इच्छाच्यातनं दिसून यायचं. डॉक्टर भांडार माझ्या वडिलांनी एकदा मला विचारलं, मी माझ्या वडिलांच्याकडे गेले होते भांडायला. मला म्हणाले, मी म्हटलं पप्पा the way he is fondling the children, माझ्या दोन्ही मुलांना त्याचे लाड करतात, काय घरी आल्यानंतर थकूनही he has energy for the children. मला असं वाटायला गेलं की जन्मोजन्मी पती म्हणून मागायच्या ऐवजी याला पिता म्हणून मागितलेलं जास्त बरोबर. मला म्हणायला, आय एम आस्किंग यू वन क्वेश्चन, हाऊ इज ही ॲज अ पर्सन. म्हटलं बाबा तो त्याची रेप्युटेशन हॉस्पिटलमध्ये चांगली आहे, पेशंट्समध्ये चांगली आहे, रिलेटिव्ह मध्ये चांगली आहे, आई वडिलांचा लाडका आहे, ही रिस्पेक्टिव्ह, ही  व्हेरी नाईस विथ हिज यंगर ब्रदर्स ऑल्सो.
तर मला म्हणायले आणि म्हटलं तुझ्या बरोबर, म्हटलं नाही तो पती म्हणून तोच मला जन्मोजन्मी पाहिजे. मला म्हणायले हेच बाळ हाच जन्मोजन्मी पती म्हणून, कारण पिता असतो तो ही इज देअर फॉर अ व्हेरी लिमिटेड टाइम. दॅट इज ट्रू इन अ वे. जास्तीत जास्त तुमच्या बायकांचं आयुष्य तुझ्या नवऱ्याबरोबर असतं. तर तू बोललीस ते बरोबर, मी पिता म्हणून असणार नेहमीच. हे मला त्याने मागवून सांगितलं. हे त्याने मागवून सांगितलं. पण हीच आहे ना आयुष्यातली कमाई, हीच असते ना माणसाची. हो तर 100%. पण तुम्ही ज्याला सांगितलं त्यांनी 2 मुलांसाठी तिकडे चौपाटीवरती आम्ही संडेला जात होतो. त्यावेळेला एक त्याने असा डबा केला होता डालड्याचा. त्याला एक ही लावली होती, त्याने करून आणली होती, म्हणजे आपण स्टोव्हवाल्याकडे असतो ना तसं. आणि त्याच्यातून त्यांनी त्याच्यातून म्हणजे असं वरती एक हातरुमाल बांधायचे, मग त्याच्यातून ते पाणी समुद्राचं गाळून घ्यायचे आणि मग तसा तो फाउंटन व्हायचा. बिल्ला बिल्ला असं सर्व ते केलं जायचं. आम्ही जाऊन तिथे माझ्याकडे एक पहिली गाडी होती, जुनीच होती. त्याला एक मोठं चाक होतं आणि ती जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा म्हटलं हे चाक नाही रे. का तर माझ्या मुलांना लागतं. आणि मी दुसरी गाडी सेकंड हँडच घेतली. लँडमास्टर पहिली. दुसरी कसली येतं माझ्या लक्षात नाही. तर ती शेजारी चाकं घेऊन तो बसेल आणि चौपाटीला गेलं की आम्ही डोंगर करायचे आणि त्याला तिकडून त्या भांड्याने पाणी आणायचे. ते भांडे जे त्या गाडीचं मागे ठेवलं होतं, ती 2 गोष्टी मागे ठेवले होते, चाक आणि एक डबा. आणि तिकडे मग ते मी उडायचं त्या मोठी गंमत यायची. He had already asked somebody else to prepare a stethoscope की ज्याला काहीतरी 8 ब्रांचेस होत्या. 5 एक स्टेथोस्कोप मला हे देणार कागदची पेन मी देते. नाही आहे 1 मिनिट. कशी आयडिया आली हे काय आता माझ्या ध्यानात नाही. पण 5 मुलं सांगतो तुम्हाला कशी आली ती. एक वेळेला मेडिकल स्टुडंट्स म्हणून 20-20 लोक त्यावेळेला नवीन बॅचेस आल्या होत्या आणि ते एक बॅच वन बॅच कन्सिस्टेड ऑफ 20 स्टुडंट्स. 22. We were 22. त्या कागद So suddenly the strength was double after. तेव्हा मी म्हटलं आता हे कसं करायचं. तर माझ्या डोक्यात जी आयडिया आली त्याला गेलो मी. हरकिशनला सांस्कृतिक समूह व्हॉट वॉज दॅट? बॉम्बे मेडिकल स्कूल. सर्जिकल. बॉम्बे सर्जिकल. सो असं इथे एक चेस्ट पीस लावायचं, इथे एक चेस्ट पीस लावायचं, एक लावायचं. असं करून ते हे केलं. पण मला जरा थोडी अकॅडमिक अक्कल कमी होती. नाहीतर त्याच्यानंतर तिथे हे पब्लिश केलं असतं तर माझं नाव मोठं झालं असतं. पण ते मी काही केलं नाही, शिकवलं खूप. आणि शेवटी ते कोणाला तरी जेव्हा मी ते विचारायला गेलो रिटायर होताना की हे कोणाला तुम्हाला देऊ का, कोणाला नको म्हणाले नको, काय करू आम्ही असं, काय करू आम्ही असं. पण विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठं पॉप्युलर होतं. पण मी ते मला पब्लिश करायची अक्कल नव्हती. नाहीतर त्याच्यानंतर एक प्रोफेसर मी रिटायर होताना कोणाला तरी शेवटी दिले ते घेऊन ते आसामला वगैरे असं कुठे गेले असं ऐकलं होतं. आणि नंतर ते मुंबईला परत आले तर त्यांनी हे पब्लिश केलं. व्हेरी नॉवेल आयडिया ऍक्च्युली. नाही आणि हे मी घेऊन
अशा हातात असं लावून हॉस्पिटलमध्ये फिरत असे विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग करतात. पण ते अकॅडमिक अक्कल जरा कमी. एनिवे त्यांनी काही फरक पडलेला नाही. पण नॉवेल आयडिया आहे ना, कारण खरोखर खूप स्टुडंट असतात आणि एकेकाला ठेवायची. हो, आणि काय बघायचं माहिती का, थोडं कमी ऐकायला यायचं. अच्छा. कारण व्हॉल्यूम वाढला, या सगळ्या ट्यूब्स मधला व्हॉल्यूम वाढला. पण ते रिफाईन करता येईल, म्हणजे आताची टेक्नॉलॉजी वापरून करता येईल. आता त्याची किंमत काय राहिली. स्टेथोस्कोपच कमी पकडा. Interesting. Thank you. If I get anything and I start working again, then I will. Your name has always been on my mailing list. Yes. So when I find that list, your name will be automatically there.